या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय। आता आपण हा जो नवीन महामार्ग करतोय, या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे? लातूर पासून मुंबई पर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे। त्यामुळे याची एकूण महाराष्ट्रातली लांबी 450 किलोमीटर आहे, कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे। जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे। या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील। अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितलं हा 4 तासावर येईल। सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूर पाशी येतो। आता बदलापूरला आपण टनेल तयार केलाय, त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो। त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल। अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे।